रघुवीर, आपण कसे जाणले की ते अगस्त्य ऋषी आहेत? सीते, प्रत्येक प्राण्याच्या आध्यात्मिक उन्नती तसेच शक्तीस अनुसरून त्याच्या शरीराच्या चारी बाजूस एक तेजपुंज, एका प्रकाशाचे क्षेत्र असते. शक्ती जितकी अधिक असेल, प्रकाशाचे क्षेत्र तेवढेच विशाल असेल. महर्षी अगस्त्य आपला पराक्रम आणि आपल्या शक्तीत आपले गुरु आणि देव शिव समान आहेत. मी त्यांचे तेजस्वी रूप पाहून त्यांना ओळखले होते, परंतु मी मौन बाळगले. का बरे? कारण मला पाहायचे होते की या रूपात कोणते लीला करण्यास आले असते. मग कशी आमची लाडकी बहीण? खूप विलंब केला येण्यास का? राणी, जेव्हा तू दंडकारण्यातून गेलीयस त्या 2 ऋषींनी आमची सुखशांती हिरावून घेतली. हे ऋषी दैत्यांची सुखशांती हिरावून घेऊ लागले. ते दोघे ऋषींच्या वेशात तर अवश्य आहेत, परंतु दोघे धनुष्यधारी आहेत. सर्वप्रथम आपले मित्र सकट आणि विकटचा वध केला. तत्पश्चात त्यांनी विरथचे दोन्ही हस्त छाटून त्याचा वध केला. आणि जेव्हा आपल्या साथीदारांनी ते आव्हान स्वीकारून त्या ऋषींचे यज्ञाहून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तेही त्या दोघांच्या हातून मारले गेले. कोण आहेत ते दोघे? त्यांची नावे राम आणि लक्ष्मण आहेत. राम आणि लक्ष्मण? महाराणी शूर्पणखा तुम्हा दोघांची शीघ्र भेट घेईल. आम्हास आज्ञा द्यावी महर्षी. भक्त आपल्या भगवंतास आज्ञा कशी देऊ शकतो प्रभू? मी आपल्याला अडवणार नाही. आपण दंडकारण्यातील राक्षसांचा सर्वनाश करण्याचा जो प्रण घेतला आहे त्यास मी चांगल्या रीतीने परिचित आहे. जर तुम्ही आमच्या आश्रमात राहिलात तर त्यांचा संहार कसा होणार? त्यांचा संहार करण्यास तर आपणास दंडकारण्यात 4 दिशांना फिरावे लागेल. असेही आमच्या आश्रमात राक्षसांचा प्रवेश असंभव आहे, परंतु येथे येऊन आम्हा आश्रमवासियांना धन्य केले, यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. ऋषीवर, हे आपण काय करत आहात? आपण आमचे पूज्य आहात. मर्यादा पुरुषोत्तम राम, आपण आपल्या पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आपले सर्व वैभव त्यागले आणि 14 वर्षांचा कठोर वनवास स्वीकारला. आणि आपल्या सोबत आपले अनुज लक्ष्मण आणि आपली अर्धांगिनी सीता. आपला हा महान त्याग येणाऱ्या वर्षात पृथ्वीवासियांसाठी मार्गदर्शनाचे काम करेल. महर्षी, आपणास एक निवेदन आहे. प्रभू, आमच्या वनवासाचा काही काळ शेष आहे. कृपा करून आम्हास असे स्थान सांगावे जिथे मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करताना लक्ष्मण आणि सीतेसमवेत हा काळ व्यतीत करू शकेन. प्रभू, येथून 2 योजन दूर गोदावरी नदीच्या किनारी पंचवटी नामक एक संपन्न प्रदेश आहे. आपण तेथे जाऊन निवास करू शकता. जर आपण तेथे निवास केलात तर तेथील साधू महात्म्यांचे भय दूर होईल आणि आपणास आपल्या उद्देशात सफलता मिळेल. आज्ञा द्यावी महर्षी.
मी दीर्घकाळापासून आपली प्रतीक्षा करत आहे राम. स्वामी, हे मायावी राक्षस, आम्ही रघुवंशी तुझ्यासारख्या राक्षसांना घाबरत नाही. माझ्या बंधू रामाने या अरण्यात तुझ्यासारख्या कितीतरी राक्षसांचा वध केलाय. मी राक्षस नाही आहे आणि मायावी तर नाहीच नाही. लक्ष्मण, कोण आहेस तू? मी जटायू आहे. जटायू? बंधू, आपण याच्या बोलण्याला फसू नका. हा आपल्याशी छळकपटाचा खेळ खेळतोय. राम, आपला हा अनुज लक्ष्मण खूपच उत्साही आहे. तू आम्हास कसे ओळखतोस? मी अयोध्या नरेश महाराज दशरथांचा मित्र आहे. तुम्ही आमच्या पिताश्रींचे मित्र आहात? हो, मी महाराज दशरथांचा मित्र आहे आणि त्या नात्याने तुमच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व माझे आहे. त्यासाठी मी इथे उपस्थित आहे. तुम्ही आमच्या पिता समान आहात. प्रणाम तात जटायू. तात जटायू, आपण कदाचित अनभिज्ञ आहात की आमचे पिताश्री स्वर्गवासी झाले. परंतु आज आपल्या दर्शनाने असे प्रतीत होत आहे की आमच्या पिताश्रींचा आशीर्वाद आजही आमच्या समवेत आहे. राम, लक्ष्मण, सीता, आता आपण सर्व या पंचवटीत निवास करू शकता. येथे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आपण आमच्या समवेत यावे. बंधू, का नाही? आपले आभार मानेन की आपण मला सेवा करण्याची संधी दिली. आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे यावे. मी आपणा सर्वांना पंचवटी प्रदेशाकडे घेऊन जातो, जेथे आपण निसंकोच निवास करू शकता. रघुवीर, पाहताय ना तात जटायूंचे विशाल पंख कसे उन्हापासून आपले रक्षण करतायत. लक्ष्मण, तू धनुष्य बाण अजूनही आपल्या हातात धरले आहेस. तुला अजूनही तात जटायूवर आताही संदेह आहे? बंधू, इतके भोळेही असू नये. आपण याच्यावर इतका विश्वास कसा काय ठेवू शकता? लक्ष्मण, ते आपल्या पिताश्रींचे मित्र आहेत. त्याने सांगितले आणि आपण मान्य केलेत. आपण यास प्रथमच भेटत आहोत. आपण हेही जाणत नाही की हे त्याचे सत्यरूप आहे अथवा नाही. लक्ष्मण, ते आपल्या पिता समान आहेत. बंधू, आपण राक्षसांनी वेढलेल्या वनप्रदेशात आहोत. परंतु सत्य आपल्या समवेत आहे. लक्ष्मण,
या गुप्तचरास अनुसरून ते दोघे ऋषी अगस्त्यांच्या आश्रमातून निघून पंचवटीच्या मार्गावर आहेत. आता मला अडवू नये भ्राताश्री. नाही दूषण, आम्ही लंकेशच्या आज्ञेचे उल्लंघन करणार नाही. परंतु भ्राताश्री, रावण देखील त्यांचा वधच करतील. जर तो वध माझ्या हातून अन्यथा आपल्या हातून झाला तर ज्येष्ठ बंधूस काय आपत्ती? कोणत्या आपत्तीविषयी बोलत आहात तुम्ही दोघे? महाराणी शूर्पणखा, आपण मी त्या दोघांचा वध करून त्या दोन्ही ऋषींचं रक्त पिऊ इच्छितो. नाही. माझ्या राज्यात जो मला आव्हान देईन त्याचा वध मी स्वयं करेन. लंकेशला जेव्हा समजेल की त्यांची बहीण शूर्पणखेने त्या ऋषींचा वध केला तेव्हा ते अतिप्रसन्न होतील. पोहोचू द्या त्यांना पंचवटीत. त्यांचं स्वागत मी स्वयं करेन. समय चक्रास गती प्राप्त झाली आहे. सूर्यदेव, आज शूर्पणखेची भेट प्रभू श्रीरामांशी होईल. अर्थात देवेंद्र, आता राम अवताराच्या विरोधाचा हट्ट मागे सरे. मी तो विरोध पाहण्यास खूप अधीर आहे. पुत्र राम, हेच ते स्थान आहे ज्याचे नाव पंचवटी आहे. रघुवीर, अत्यंत रम्य स्थान आहे. ते पहा स्वामी, विविध रंगांची उमललेली सुमने, स्वामी ते पहा, हे पंचवटवृक्ष. होय सीते, ह्याच कारणास्तव हे स्थान पंचवटी संबोधले जाते. लक्ष्मण, हे स्थान पवित्र आहे आणि रमणीय देखील. स्वामी, ते पहा रघुवीर, येथून गोदावरी देखील दृष्टीस पडते. तर निवासासाठी हे स्थान उचित आहे. आपल्या आश्रमाचे विशेषज्ञ आपले आश्रम इथेच बनवा. तात जटायून समवेत येथेच राहू.
न जाणो कसे ऋषी आहेत ते दोघे. अवश्य मायावी असणार, जे माझ्याच राज्यात माझ्या लोकास ललकारण्याचं धाडस करत आहेत. कोणात इतके साहस आहे जे आपल्याला आव्हान देण्याची चूक करीत आहेत महाराणी? महाराणी, ते दोन्ही ऋषी पंचवटीत पोहोचले आहेत. प्रथम मी त्यांचे रक्तपान करेन. आणि पश्चात त्यांचे शिर छाटेन. शूर्पणखेचे निवेदन ऐकून किती उत्साहित आहात आपण सर्वजण की पुढे काय घटित होणार आहे, परंतु कोणाच्याही मनात तसोबरही सहानुभूती नाही प्रभू राम आणि सीतेच्या वियोगाची. प्रभू श्रीराम भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि माता सीता देवी लक्ष्मीच्या. अशा विशिष्ट तसेच असाधारण गुणांना धारण करणाऱ्यास चिंता कशाची. आणि तसेच प्रारब्ध तर बदलता येत नाही, जे होणार आहे ते अटळ आहे. होय देवेंद्र, पाहूयात आता पुढे काय होते. आता आपल्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे. रघुवीर, अत्यंत सुंदर पर्णकुटी बांधलीये भ्राता लक्ष्मणांनी, हो ना? लक्ष्मण, मी अत्यंत प्रसन्न आहे. तू उभे केलेल्या या आश्रमास पाहून विश्वकर्मा देखील लज्जित होतील. मला तुझ्यावर गर्व आहे लक्ष्मण. ह्या वेळेस माझ्याजवळ तुला देण्यास काही नाही, म्हणून आलिंगन दिले. सत्य पाहता वनवासात तू माझ्या समवेत नसतास तर आहेस तर तू माझा अनुज, परंतु ज्या प्रकारे पिता आपल्या पुत्राचे पालन करतो त्याचप्रमाणे तू माझे पालन केले आहेस. लक्ष्मण, मी मनापासून कृतज्ञ आहे. बंधू, आपण. लक्ष्मण, मी कदापि असत्य वदत नाही. जर सीता माझे हृदय असेल तर तू माझा आत्मा आहेस लक्ष्मण. हे राम, आपणासाठी फलाहार आणला आहे. लक्ष्मण, काही फळे घेऊन आहार ग्रहण करू शकता. नाही,
आम्हास नको आहे. ही फळे खूपच चविष्ट आहेत. मी पर्वताच्या शिखरावरून ही फळे आणली आहे. आम्ही देखील वेळोवेळी अत्यंत दुर्मिळ आणि चविष्ट फळे आमच्या बंधूंसाठी आणली आहेत. निश्चितच आणली असतील, परंतु यांना आणणं कदाचित तुझ्या आवाक्याबाहेर असेल. पर्वताच्या शिखरावर तुझं जाणं संभव नाही आहे लक्ष्मण. ते पर्वत अतिशय कठीण आणि खडतर आहे. तू तिथे नाही पोहोचू शकत. तुम्ही आम्हास आव्हान देत आहात. आपणास कदाचित हे ज्ञात नाही की मी माझा हा जन्म का घेतला आहे. आपल्या बंधू आणि वहिनींच्या सेवेसाठी आणि त्या दोघांप्रती आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी काहीही करू शकतो. मी आपणास हेही सांगू इच्छितो की मी जे काही कार्य करतो ते पूर्ण निपुणतेने करतो. मी तुझ्या निपुणतेवर संदेह करीत नाही, परंतु सर्व कला संपन्न असणे आवश्यक नाही. आपणास हे ज्ञात नाही की मी कोणकोणत्या महान ऋषींकडून कसले कसले शिक्षण आणि प्रशिक्षण प्राप्त केले आहे. आपला विचार देखील तिथवर पोहोचू शकत नाही. आमचा स्वतःवर इतका विश्वास आहे की मी कोणत्याही कार्यात आपल्याहून कमी नाही, श्रेष्ठच आहे. काय झाले? आम्ही सत्य सांगत आहोत ना? तू निश्चितच माझ्याहून श्रेष्ठ आहेस लक्ष्मण, परंतु आशा करतो की तुझा हा अहंकार जीवनात तुला अथवा तुझ्या प्रियजनांना काही अहित पोहोचवू नये. असे प्रतीत होत आहे की आपण येथे राहून काही विशेष अनुभव, विशेष ज्ञान प्राप्त केले आहे. जर आपण आपला तो अनुभव, ते विशेष ज्ञान आम्हाला दिले तर संभव आहे आम्हीही जीवनात काहीतरी सत्कर्म करून कोणा पीडितास पीडामुक्त करू, कोणा अज्ञानीस सज्ञान करू शकू. पुत्र राम, अनुज लक्ष्मण, जर माझ्या कथेने काही शिकवण ग्रहण करू शकतो तर त्याचे श्रेय त्यास नाही, मलाच मिळेल. कोण्या एकेकाळी मी जेव्हा लहान होतो, माझ्यातही तितकीच उत्तेजना तसेच उत्साह होता जितका लक्ष्मणात आहे. एक दिवस असे घडले, मी सदैव माझ्या बंधूस सांगत असे की मी उड्डाणात त्याच्याहूनही अधिक प्रवीण आहे. तो मला कदापि हरवू शकत नाही, कारण मी जे काही कार्य करतो ते अत्यंत निपुणतेने करतो आणि आपली निपुणता दर्शविण्यासाठी मी उंच, अजून उंच उडू लागलो. मी माझ्या अहंकारात इतका उंच उडू लागलो की माझ्या लक्षातच आले नाही की मी सूर्याच्या निकट जात आहे. मला आकाशात सूर्याकडे जाताना पाहून संपाती भयभीत झाला. मी सूर्याच्या दिशेने जाऊ लागलो. जेव्हा मी वळून पाहिलं तेव्हा संपाती खूप वेगाने उडत माझ्याकडे येत होता. मी माझा वेग आणखी वाढवला. मी पूर्णपणे खाक झालो असतो जर माझा बंधू संपातीने आपल्या पंखांना माझ्या आणि सूर्याच्या किरणांमध्ये आणले नसते. आता तो जीवनभरासाठी पंखहीन झाला आहे माझ्या कारणास्तव. हे महात्मा, आम्हास क्षमा करावी.
आम्ही किती अहंकारी झालो होतो याचा प्रत्यय आणून आपण माझे डोळे उघडलेत. आम्हास क्षमा करावे. कोण आहात आपण? काय उद्देशाने आलात? निश्चितपणे तुम्ही ते दोघे नाही. तुम्ही राम आणि लक्ष्मण असूच शकत नाही. कारण धनुष्य बाण धारण करणाऱ्या ऋषींची लोचने अशा प्रकारे भयभीत होऊ शकत नाहीत जशी तुमची लोचने आहेत. बंधू, आपण या समयी कुठे जात आहात? मी सकाळच्या पूजेकरता लाल आणि नील कमल पुष्प आणण्यास जात आहे. बंधू, आपण बसावे, आम्ही आणतो. लक्ष्मण, कमीत कमी ह्या समयी तरी विश्रांती घे. जशी आपली आज्ञा बंधू. तू तुझ्या वहिनीची काळजी घे. मी त्वरित परतून येईन. व्यथित होऊ नये देवी. माझा मार्ग अडवू नये.
व्यथित होऊ नये. हे मनोहर पुरुष, आपण आपला परिचय द्याल? या वनात मी एक ऋषी आहे. इतका आकर्षक आणि तेजस्वी ऋषी मी आजवरच्या आयुष्यात कदापि पाहिलं नाही. या वनात आपण काय करत आहात? आपलाच शोध घेत होते. आपला परिचय? तू पृथ्वीवरील परम तेजस्वी पुरुष आहेस, तर मी त्रिलोक सुंदरी. आणि मी तुझ्याकडे आकर्षित झाले आहे. कारण तिन्ही लोकात तुझ्यासारखा इतर कोणी पुरुष मी पाहिलाच नाही. सृष्टीचा नियम आहे की प्रकृती आणि पुरुषाचे मिलन व्हावे. मी आजवर कोणाकडे कदापि याचना केली नाही. जे इच्छिते ते प्राप्त करतेच. मी राक्षस महाराणी शूर्पणखा आहे. महाराणी शूर्पणखा? होय. आणि मी तुझ्यावर आसक्त झाले आहे. माझा स्वीकार कर. क्षमा असावी महाराणी शूर्पणखा. आपला हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. का? कारण मी विवाहबद्ध आहे. कृपा करून आपण आम्हाला जाऊ द्यावे. शूर्पणखा जे इच्छिते ते प्राप्त करतेच. मी तुला आपलेसे करेनच. लक्ष्मण, बंधू, सीता कुठे आहे? आत आहे. हे ऋषी जे आत गेले आहेत ते कोण आहेत? आपला परिचय? माझ्या प्रश्नाचे निरसन कर तेजस्वी पुरुष. हे ऋषी जे आत गेले आहेत ते कोण आहेत? आपण यावे यावे. महाराणी शूर्पणखा, आपले या दशरथ पुत्र रामाच्या कुटीत स्वागत आहे. राम? होय, मी राम आहे आणि हा माझा अनुज लक्ष्मण. आणि ही स्त्री? ही माझी धर्मपत्नी आहे.
तुम्हीच ते दोघं ऋषी आहात ज्यांचा मी शोध घेत होते. परंतु आमचा शोध का घेत आहात? तुम्हा दोघांचा वध करण्यासाठी. चिंतित होऊ नकोस. आता माझे मत परिवर्तन झाले. राम, मी तुला जीवित सोडून देईन जर तू माझ्याशी विवाह केलास तर. राम, आता मी तुझ्याशिवाय जीवित नाही राहू शकणार. हे असंभव आहे महाराणी. मी प्रण केला आहे की मी जीवनात कदापि द्वितीय विवाह करणार नाही. जर मी तुला हे सांगितले की मी खर आणि दूषणची बहीण आहे तर मी उत्तमरित्या जाणते की ते दोघे तुझे शत्रू आहेत. जर आपण विवाहबद्ध झालो तर ते शत्रुत्व त्यागून तुझे रक्षक बनतील. परंतु मी विवश आहे महाराणी. मी एक पत्नी व्रत धारण केले आहे, म्हणून मी द्वितीय विवाह नाही करू शकत. होय, माझा अनुज लक्ष्मण आहे. बळ आणि पराक्रमाने संपन्न आहे. रूप किती सुंदर आहे. तुझ्या या सुंदर रूपास योग्य पती तो अवश्य असू शकतो. लक्ष्मण, तू देखील माझ्या योग्य आहेस. मी तुझी परम सुंदरी होऊ शकते. माझा अंगीकार कर. तू महाराणी आहेस ना? होय, हा पूर्ण प्रदेश माझा आहे. विवाह पश्चात तू या प्रदेशचा महाराज होशील. आम्हास महाराजा होण्याचा काहीही लोभ नाही. आम्ही आमच्या बंधूचे सेवक आहोत आणि आजीवन राहू. तुला त्यांची सेविका होण्याची इच्छा आहे? सेविका? आणि मी? आमचे बंधू राम सगळ्या ऐश्वर्याने संपन्न आहेत.
तू त्यांची दुसरी पत्नी का होत नाहीस? तुझे मनोरथ सिद्ध होईल आणि तू आजीवन प्रसन्न देखील राहशील. काय बंधू? अच्छा, तू माझ्यासोबत विवाह यामुळे नाही करत आहेस कारण तू एक पत्नीव्रता आहेस. होय. जर तुझी ही कुरूप आणि बेढप पत्नी जीवितच राहिली नाही तर तू माझ्याशी विवाह करशील? मी तुला खाऊन टाकेन आणि हिच्या गैरहजेरीत मी तुझ्या समवेत सुखकारी जीवन व्यतीत करेन. लक्ष्मण, अशा दुष्कर्मियांसमवेत कुठल्याच प्रकारची दया केली जाऊ नये. यापूर्वी ही सीतेचं काही नुकसान करेल या राक्षसिणी समवेत उचित व्यवहार कर.